नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ चरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत तुळशीचे महत्त्वपूर्ण असे उपयोग. आपणा सर्वांना माहीतच आहे की तुळस ही भगवान विष्णू व श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय असणारी तुळशीची पाने, फांद्या व मंजिरी म्हणजेच तुळशीच्या बिया सर्वच उपयोगाची असते. तुळशीशिवाय श्रीहरीची पूजा म्हणजेच भगवान विष्णूंची पूजा कधीच पूर्ण होणार नाही. ज्या घरात तुळशीचे रोप असते तेथे वास्तुदोषांचा प्रभाव राहत नाही आणि सुखसमृद्धी टिकून राहते. तर आपण आता जाणून घेणार आहोत तुळशीमध्ये कोणते औषधी गुणधर्म आहेत. सर्दी, खोकला आणि श्वसनाचे आजार बरे करण्यासाठी तुळशीचा उपयोग केला जातो. तसेच तुळशीला रोग संसर्गाशी लढण्यासाठी देखील उपयोगी मानले जाते. तुळशीचे रोप हे 24 तास ऑक्सिजन पुरवते, त्यामुळे वातावरण स्वच्छ राहण्यास मदत होते. तसेच तांब्याच्या लोट्यात एक तुळशीचे पान घालून ठेवावे. तांबा आणि तुळस दोघांमध्ये पाणी शुद्ध करण्याची क्षमता असते, त्यामुळे हे पाणी पिण्यास फारच हितकारक मानले जाते. आपल्या घरावर संकट येणार असल्यास याबद्दल सर्वात आधी तुळशीला ज्ञान होते, त्यामुळे तुळस वाळून जाते. आपण किती जरी जपत असाल तरी अशा वेळी तुळस वाळू लागते. तसेच दररोज तुळशीची 4 पाने सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने मधुमेह, वात व पित्त तसेच इतर आजार नाहीसे होतात. आणखी एक महत्त्वाचे म्हणजे भगवान विष्णूंना तुळशीचे पान सर्वात प्रिय आहे. देवाला नैवेद्य दाखवताना किंवा त्यांना जल अर्पित करताना त्यात एक तुळशीचे पान ठेवणे आवश्यक असते. त्यामुळे देवाला तो नैवेद्य फार आवडतो आणि देव तो स्वीकार करतो. तर असे होते तुळशीचे महत्त्वपूर्ण असे उपयोग. त्यामुळे प्रत्येक घरासमोर तुळशीचे रोप असणे फारच आवश्यक असते. श्री स्वामी समर्थ.